गणित दिलेलं बघा. एका पंख्याची विक्री किंमत ₹12,150 ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवतो, तर पंख्याची मूळ किंमत किती? वरचा भाग विसरून जा. फक्त आपण ह्याच्यावरती लक्ष देऊया. 35% नफा कमवतो. टक्के म्हणजे काय, की 100ला ₹35 कमवतो. मग जर आपण म्हटलं, की ₹100 जर त्याची खरेदी किंमत असेल किंवा मूळ किंमत, खरेदीलाच आपण काय म्हणतो मूळ किंमत, तर त्याने ₹35 कमवले असतील. मग विक्री किंमत किती झाली असेल? 135. पण गणितात काय दिलेलं आहे, की ही जी विक्रीची किंमत आहे ही 135 नसून किती रुपये आहे? ₹12,150 आणि तुम्हाला मूळ किंमत काढायला सांगितली, जी येणार 100 बरोबर किती? काय करायचं आहे अशा कंडिशनमध्ये? तिरकस गुणाकार करायचा आहे. मग 12,150 गुणाकारामध्ये हा 100 तिकडे गुणाकारात जाईल, भागीला हा 135 भागाकारात येणार आहे. आता ह्याला भाग जर दिला आपण 5ने, तर 5 दोन्ही 10 खाली उरले, 3 5 7 35. मग याला आपण 5ने भाग देऊ. 5 दोन्ही 10 खाली उरले 2, 5 चोक 20 खाली किती उरणार आहे? खाली उरला 1, 5 त्रिक 15 आणि हा शून्याला 0. 9ने भाग देऊया. 9 त्रिक 27, 9ने भाग दिला. 9 दोन्ही 18 खाली उरले 7, 9 साती 63, 0 याला परत भाग दिला, तर हा किती येणार आहे? 900. ठीक आहे, सॉरी 90 येणार आहे. मग 90 गुणिला 100 म्हणजेच किती येणार आहे? ₹9,000. त्याचं काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असेल. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, जर मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे. याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹179 प्रति महिन्यापासून ॲपवरती मेंबरशिप ऑफर करत आहोत. जर इयरली तुम्ही मेंबरशिप घेतली, तर ही ₹799 पर्यंत 699 पासून चालू होत आहे. धन्यवाद.